पनवेल येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या प्रयत्नाच्या विरोधात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू यांनी पनवेल तहसीलदार विजय पाटील यांना आरोपीवर कठोर कारवाई व्हावी असे निवेदन दिले। तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना निवेदन दिले। त्यावेळी आलेल्या पत्रकारांनी निषेध व्यक्त केला। नमस्कार, मी श्रवण पाटील। आज आपण आलेलो आहोत पनवेल पोलीस स्टेशन येथे। कालच्या ज्या दुर्घटनेत शुक्ला करून जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विटंबनाचा प्रयत्न केला, त्या टायमाला रिक्षा चालकांनी त्याला चांगला चोप दिलेला आहे आणि चोप देऊन त्यांनी पोलीस प्रशासन यांच्याकडे त्याला दिलेला आहे। पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करत आहे। त्या निमित्ताने आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या माननीय विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुडाणे व रायगड जिल्ह्यातील संपूर्ण पत्रकार बंधू व बहुजन समाजातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आज पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे येऊन त्याच्या विरोधात त्याच्यावर कडक कारवाई व्हावी या निमित्ताने निवेदन दिलेले आहे। तरी आपण राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्याशी बोलणार आहोत। कालची जी घटना ही अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी आहे। तर ह्या घटनेचा आम्ही राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि मी काल बाहेरगावी होतो। आज माझी संपूर्ण टीम रायगड जिल्ह्याची टीमसह आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना आमच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे पोहोचावी की ती जो कोण शुक्ला नावाची व्यक्ती आहे, माथेपूर व्यक्ती, तिने जो बाबासाहेबांचा विटंबना करण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही इथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय नितीन ठाकरे साहेबांना निवेदन दिलं। आणि आमची अशी मागणी आहे की ह्याच्यामागे कोणाचं षड्यंत्र तर नाही ना, याच्यामागे कुठली शक्ती आहे, जातीवादी शक्ती आहे का, याचा शोध आपण घेतला पाहिजे। आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम कुठली शक्ती करत तर नाही ना, कारण ह्या पनवेल आणि ह्या रायगड जिल्हा, हा पनवेल शहर शांतिप्रिय शहर आहे आमचं। तर ह्या पनवेल शहराला कुठेतरी गालबोट लावण्याचा कुठेतरी शक्तीचा काही प्रयत्न आहे का, आणि ह्याचा शोध घेतला पाहिजे। त्यासाठी मुख्यतः बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी अहोरात्र मेहनत केली आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी, मग तो कामगार असो, स्त्री असो, पुरुष असो, सगळ्यांसाठीच बाबासाहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं। आणि त्या बाबासाहेबांची विटंबना ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्ही राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ आणि महाराष्ट्र खपवून घेणार नाही। ती कुठलीही शक्ती असेल तिला ठेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि आम्ही शासनाला विनंती करणार आहोत की यापुढे असा प्रकार पनवेल काय महाराष्ट्रामध्ये कुठे, महाराष्ट्रात काय आपल्या भारत देशात असा प्रकार होऊ नये यासाठी कडक कायदे करावे। त्याच्यावर कठोरात कठोर अशा ज्या शक्ती आहेत त्यांचा बिमोड करण्याचा शासनाने काहीतरी कायदा करावा। याच्यासाठी आम्ही लवकरच मुख्यमंत्री साहेबांना भेटणार देखील आणि निवेदन देणार आहेत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व बहुजन जे बाबासाहेबांवर प्रेम करणारे आहेत त्या सर्व सदस्यांना किंवा त्या सर्व बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व माता भगिनी असतील, त्यांनी आपण हा जो प्रकार आहे याच्यावर निषेध व्यक्त तर झालाच पाहिजे, परंतु आपण आपल्यामध्ये सलोखा बिघडू नये किंवा दोन जातीय तेढ निर्माण होऊ नये याचा सुद्धा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे। पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगण्यात आलं की त्या सदर जो आरोपी होता त्याला आम्ही पकडलं आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करणार आहे। परंतु त्याचा हेतू जरी काही वेगळा होता असं थोडक्यात समजलं की तो संविधान काय असतं, संविधानाची काय किंमत असते असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो अश्रूढ पुतळ्यावरती गेला। आणि परंतु तो मद्यपान केलेला होता, त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने त्याची पात्रताच नाही। बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ मद्यपान करून 1 किलोमीटरवर सुद्धा जाण्याची त्याची पात्रता नाही। आणि अशी व्यक्ती गेल्यामुळे अशी व्यक्ती काय असेल, परंतु पोलिसांनी आम्हाला सांगितलं की आम्ही त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करू आणि पुढे त्याच्यावर अनेक प्रकारचे आम्ही असे कलम लावले आहेत आणि पुढील तपास आमचा सुरू आहे। धन्यवाद। महाराष्ट्र 04 न्यूजच्या माध्यमातून पनवेल पोलीस स्टेशन